एक होतं गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट पडत. कोंबडा आरवल्यापासून ती कामाला लागी. ती दिवसभर सारखे काम करे. विहिरीचे पाणी तीच भरी, नदीवर धुण्याची मोठ घेऊन तीच जाई, गुराढोरांचे तीच करी, दळणकांडण तीच करी, खटाबत खरकटी भांडी तीच घाशी, झाड लोट, सडा सारवण, दिवाबत्ती सारे तीच करी. क्षणाचाही तिला विश्रांती नसे. इतके काम करूनही तिच्याजवळ कोणी गोड बोलत नसे. तिला गोड घास मिळत नसे. तिच्या वाट्याला रोज उठून शिळवडं असायची. नेसू फाटके जुनेर असायचे. निजायला फटकून मिळायचे. तिच्या अंगाखांद्यावर मणी मंगळसूत्राशिवाय काही नव्हते. हातात नीटसा दिलवरी नव्हता. दागदागिन्यांचे एक असो मेले. त्याच्या वाचून माणसे अडत नाहीत. परंतु फुकटचा गोड शब्द तोही महाग असावा. परंतु या जगात गोड बोलण्याचीही पुष्कळदा दुष्काळच असतो. नावडतीची सवय तिला चार चौघात देखील घालून पाडून बोलायची. सर्वांच्या देखत अपमान करायची. चार चौघात अपमान होण्यापेक्षा मरण बरे असे माणसास वाटते. नावडती मनात म्हणे, मेल मर मरावं, उरापोटी काम करावे, परंतु त्याचं चीज नाही. शिव्या, शाप व निंदा, अपमान यांची वर बक्षिसे. मनुष्य कामाला कंटाळत नाही. दमलास हो असे गोड शब्द त्याच्या जवळ बोला की त्याचा थकवा दूर जातो. मनुष्य प्रेमाचा भुकेलेला आहे. नावडतीला या जगात प्रेम मिळेना. ज्याला सहानुभूती मिळत नाही, प्रेम मिळत नाही, त्याच्याहून अधिक अभागी व दुःखी दुसरे कोण आहे? मनुष्याच्या सोशिकपणालाही काही मर्यादा आहे. अधिक ताणल्याने तुटते. नावडती एक दिवस वैतागली. ती जीवाला कंटाळली. देव निष्ठुर आहे असे तिला वाटले. कशाला या जगात राहा असे मनात म्हणून ती बाहेर पडली. त्या जिवंत नरकातून, त्या कोंडवाड्यातून ती बाहेर पडली. बाहेर बरीच रात्र झाली होती. सर्वत्र सामसूम होते. दूर काही कुत्री भुंकत होती. कोल्ह्याची हुकी मधून मधून ऐकू येत होती. एखाद्या पक्ष्यांचे मध्येच दिनवाने ओरडणे कानावर येई. आकाशात चंद्र नव्हता. दृश्य पक्ष होता. बाहेर अंधार होता. तारांचा काय प्रकाश मिळेल तो खरा. ही नावडती चालली. एकटी चालली. तिचे दुःख तिच्या बरोबर होते. तिचे अश्रू तिच्या बरोबर होते. तिच्या पायात काही नव्हते. रस्ता दिसत नव्हता. काटे बोचत होते. दगड तुपत होते. परंतु सवतीने दिलेल्या शिवाशापांपेक्षा त्या काट्यांचे बोचणे, त्या दगडादोंड्यांचे तुटणे अधिक दुःखदायी होते. खेचाळत अडखळत ती जात होती. आत रात्र संपत आली. झुंजू-मुंजू झाले. दवबिंदू टपटप पडत होते. ते का नावडतीसाठी रडत होते. झाडावर बसल्या बसल्या पाखरांची किलबिल सुरू झाली. झाडांच्या आकृत्या हळूहळू स्पष्ट दिसू लागल्या. दिशा फांकू लागल्या. प्रकाश पसरू लागला. परंतु ना नावडतीच्या मनात अंधारच होता. जग जागे होत होते. नावडती कायमचीच झोपायला जात होती. दाट जंगल समोर होते. त्या जंगलातून ती चालली. जाता जाता काय मला झाली. नावडती ज्या पायवाटेने जात होती तिच्या जवळच एक तुळशीचा माडा उगवलेला होता. नावडतीने त्या तुळशीच्या माडाकडे लक्ष गेले. जाणाऱ्या येणाऱ्यांनी त्या तुळशीची पाने कोरबाडू खाली होती. ते तुळशीचे झाड दिनवाने दिसत होते. ती नावडती त्या तुळशीजवळ गेली व तिला नमस्कार करून म्हणाली, जय आई तुळसादेवी, तुला वाटेच्या वाटसरूंनी ओरबाडू खाल्लो. तुझी पानांची संपत्ती त्यांनी सारी लुटली. परंतु तुला कोणी पाणी घातले नाही. तुझ्या उघड्या मुळांवर कोणी माती लोटली नाही.
थांब हो, मी घालते मुळाशी माती, मी देते तुला पाणी, असं म्हणून नावडती आजूबाजूला पाणी पाहू लागली. एक लहानसा ओढा खळखळत करीत वाहत होता. पळसाच्या पानांचा नावडतीने द्रोण केला. त्या द्रोणाने तिने पाणी आणून त्या तुळशीला घातले. आजूबाजूचे रान उपटून तुळशीच्या मुळाशी तिने माती घातली. नंतर तिला नमस्कार करून ती नावडती पुढे निघाली. मनात विचार करीत ती चालली होती. भेटेल एखादे तळे, दिसेल एखादी नदी, असेल मोठा डोह, त्याच्यात जीव देऊ असे मनात म्हणत ती जात होती. तो काळ झाले तिला एक देवकापसाचे झाड दिसले. देवकापूस छान असतो. त्याचा धागा सुंदर दिसतो. बायका वाती वगैरे बहुधा या कापसाच्या करतात. म्हणून याला देवकापूस म्हणतात. त्या देवकापशीवरची भोंडे जाणाऱ्या येणाऱ्यांनी तोडून नेली होती. त्या झाडाची ती शुभ्र पांढरी दौलत सर्वांनी लुटली. परंतु त्याची काळजी कोणी केली नाही. ना घातले मुळाशी मुठभर माती, ना घातले थेंबर पाणी, सारे फुकट घेणारे. नावडती त्या झाडाजवळ गेली. जगात सहानुभूती जर मिळाली नाही, कोणी विचारपूस केली नाही, तर जिने कसे असह्य होते, त्याचा तिला अनुभव होता. ती त्या कपाशीच्या झाडाजवळ गेली व म्हणाली, "उगी रडू नको कपाशीच्या झाडा, मी घालते हो तुला पाणी, मी घालते मुळाशी माती." असे म्हणून तिने त्याला पाणी घातले, मातीही घातली. नंतर ती पुढे गेली. ती आता अधीर झाली होती. अजून कसे आढळत नाही एखादे तळे, एखादी विहीर, एखादा नदीचा डोह, असे म्हणत होती. तो वाटेत एक पेरूचे झाड दिसले. येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्याचे पेरू नेले होते, खाल्ले होते. नीट पिकण्याचीही कोणी वाट बघत नसत. मारीत दगड, पाडीत पेरू. पाखरांनाही पेरू राहत नसत, कारण पाखरे पेरू पिकला म्हणजे खातात. परंतु माणसाला कुठला धीर, तो आधीच खाऊन टाकी. पाखरे म्हणत, हा मनुष्य प्राणी साऱ्या दुनियेचा हौरा दिसतो. भारीच अधाशी सर्व भक्षक आहे. परंतु ही नावडती तशी नव्हती. ती त्या पेरूच्या झाडाजवळ गेली व म्हणाली, पेरूच्या झाडा, कोणी तुझी विचारपूस केली नसे, पाणी घातले नसे. मी घालते हो तुला पाणी, घालते मुळाशी माती. तिने त्याप्रमाणे केले व पुढे गेली. ते दाट जंगल संपले व मोकळे मैदान सुरू झाले. सूर्य बराच वर आला होता. आता पायही भाजू लागले. परंतु इतक्यात एक मोठे तळे दिसले. तळे कसले, ते सरोवरच जणू ते. सुंदर कमळे फुलली होती. पाण्यावर मंद लाटा नाचत होत्या. पाण्यात हंस वगैरे पक्षी नावाप्रमाणे डोलत होते. त्या सरोवरला एक बाजूला घाटही बांधलेला होता. नावडती त्या घाटावर जाऊन उभी राहिली. तिचा निश्चय झाला. तिने पदर बांधला. ती आता पाण्यात उडी घेणार. तोच, हे अभागे जीव, थांब, असा जीव देऊ नकोस, असे शब्द तिच्या कानावर आले. कुठून आले ते शब्द? अनाथांचा नाथ, दीनांचा कैवारी, असा कोण तेथे होता? तेथे एक साधू राहत असे. बाईच्या हावभावावरून ती जीव देणार असे त्याने ओळखले. त्याचेच ते शब्द होते. ते शब्द ऐकून नावडती चपपली, दचकली. हे जग मला नीट जगूही देत नाही, सुखाने मरूही देत नाही. दुष्ट आहे जग, असे तिला वाटले. तो साधू जवळ आला. तो प्रेमळपणे बाईला म्हणाला, तुम्ही जीव का देता? देवाने दिलेला सोन्यासारखा देह का बरे पाण्यात फेकता? हा देह सेवेत राबवावा, परोपकारात जिजवावा. आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप. असा अविवेक करू नका, माझे ऐका. नावडती म्हणाली, महाराज, तुम्ही म्हणता ते खरे. आत्महत्या करणे हे मोठे पाप म्हणून तर आजपर्यंत थांबले. परंतु अंतपार थांबवत नाही, धीर धरवत नाही. कशाच्या आशेवर मी जगू? जगात दिवस काढू,
प्रेमाचा एक शब्द मला मिळत नाही. मरू दे मला. मी मेले तर कोणी रडणार नाही. मरणाचे सुख तरी मिळू दे मला. साधू म्हणाला, कसले तुम्हाला दुःख आहे? नावडती म्हणाली, मी आहे नावडती. आवडतीचे सारे गोड, माझे सारे कडू. देवाने रूप लावण्य नाही मला दिले, यात माझा काय दोष? परंतु म्हणून मला छळतात, गांजतात, वाटेल ते बोलतात, हाल करतात. कुरूप स्त्रीने कशाला जगावे? देव फुलांना फुलपाखरांना कसे नटवता, परंतु माझ्याच वेळी त्यात सारं संपलं वाटतं. असो, आपले नशीब. जाऊ दे, साधू म्हणाला. थांब, नको उडी घेऊ. मी तुला रूपलावण्य देतो. देवाचे नाव घेऊन या पाण्यात 3 वेळा बुचकुळून बाहेर ये. अप्सरेप्रमाणे दिसू लागशील. खरेच सांगतो. नावावर तिने विश्वास ठेवला. साधूला तिने नमस्कार केला. साधू निघून गेला. नंतर तिने देवाचे नाव घेऊन 3 वेळा पाण्यात बुचकुळी मारली आणि खरेच ती फार सुंदर दिसू लागली. जणू राजाची राणी, स्वर्गातील रंभा अशी दिसू लागली. ती घरी परत जावयास निघाली. मनात साधूचे उपकार मानीत त्यांची स्तुती गात ती निघाली. आपला नवरा आता आपल्यावर प्रेम करेल, फिडीस करणार नाही, असे मनात येऊन तिला कितीतरी आनंद होत होता. संपली 7:30 असे तिला वाटले. तिला आता दगड टोपत नव्हते, काटे बोचत नव्हते. जणू पायाखाली सर्वत्र फुलेच पसरली होती. पुन्हा ते जंगल आले. त्या जंगलातून ती जात होती. उर्वरित स्टोरी याच्या पुढील भागात पाहणार आहोत. स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.